भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती। बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याचा, त्यांच्या स्मृतींना वंदन करण्याचा आणि त्यांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घेण्याचा आजचा दिवस। बाबासाहेबांना सगळेच आपापल्या परीने वंदन करतायत, मात्र तरुणाईची बातच न्यारी आहे। त्यामुळेच यंदाच्या जयंतीला बाबासाहेबांना रॅपच्या माध्यमातून संगीतमय आदरांजली वाहण्याचं तरुणाईने ठरवलेलं आहे आणि त्यासाठीच पुढाकार घेतलेला आहे पुढारी न्यूजनं। चला तर पाहूयात आमचा हा आंबेडकर जयंती स्पेशल प्रोग्राम जय भीम रॅप अर्थात तरुणाईची भीम वंदना। खरं तर मी रॅपर बनणार हे मला माहिती नव्हतं। मी लिहिणार, बाबासाहेबांवर लिहिणार हे मला काही माहिती नव्हतं की मी रॅपर बनणार म्हणून। पण मी ज्या झोपडपट्टीमध्ये राहतो, मी ज्या वस्तीमध्ये राहतो, तिथून लहानपणापासून आम्ही बाबासाहेबांचे गाणे, चळवळीचे गाणे हे ऐकत आलेलो आहे। तिथून मला असं वाटलं की मला काहीतरी म्युझिकमध्ये, लिखाणामध्ये इंटरेस्ट आहे। तर तिथून मला हे सर्व जे महाकवी आहे यांच्याकडून मला ही प्रेरणा मिळाली लिखाणाची की काहीतरी लिहिलं पाहिजे। या रंगाना रंगाना बाटलो पिसलो तोडून लातीना जखमा आगीना झोमून शरीर आग दाबून आज जीवाची राग हा समान समतेचे भुगतान घाम तोडून टाक रूढी परंपरा झोडून काढ मनुची ही गाथा जाळून टाक वर्षानुवर्षाची गुलामी ही सारी चिरफाड अशी हाणून पाड। मी ज्या झोपडपट्टीमध्ये राहतो त्या झोपडपट्टीमध्ये अनेक प्रश्न मला दिसतात। स्वच्छालय व्यवस्थित नाही आहे, माझ्या वस्तीमध्येच दारूचे धंदे, जुगाचे धंदे आहेत आणि आमचेच लोक नाली, कचरा, बाथरूम हे सर्व गोष्टी साफ करतात। तर हा अनेक प्रश्न मला माझ्या वस्तीत दिसते आणि त्या प्रश्नांवरच घेऊन मी मला असं वाटलं की ह्या गोष्टी कुठंतरी लिहायला पाहिजे। तर मग मी ते सर्व लिहत गेलो आणि कुठंतरी माझ्या वस्तीला, आमच्या लोकांना बाबासाहेबांनी एक संविधानाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिलेला आहे। म्हणून या सर्व गोष्टीची प्रेरणा घेऊन मी लिखाणाला सुरुवात केली होती, माझ्या रॅपला सुरुवात केली होती। डोक्यावर पदर, चालीवर आजार, पाडीच्या दिवसावर अच्युती कहर, आई बाई माई मजुरी करण, लेकर बायाचं बोट बी भरण, नवऱ्याच्या भुकीचा मार बी सहन, माई बाई पूजा देवीची करण, देवीले घासून रस्त्यावर मारण, कपड्यातून शरीरी नजरेचा शोषण, गावातनी पोरीचा रेपणा मर्डर, पोरीले दोषी हे म्हणन, दंग करून दिले रस्त्यावर मारण, कारण गौसा समाजाची गौशी कथा, पिढ्यानुपिढी ते थोपली सजा, तरी बी म्हणन अंत मशी कराले मागणी हटन। खरं तर रॅपची सुरुवातच विद्रोह आहे, जिथून रॅपची सुरुवात झाली। रेसिझम आणि विरोध करणं, समाजाला एक प्रकारचा आरसा दाखवणं याला रॅप म्हणतात। जिथून मला हे जसं माहिती पडलं तर मग मी तसा माझे रॅप लिहत गेलो, बाबासाहेबांवर लिहत गेलो, माझ्या वस्तीच्या प्रश्नांवर मी रॅप लिहत गेलो। रॅपच्या माध्यमातूनच मला हे लिहावंसं वाटलं, कारण आजची जी यंग पिढी आहे, आजची जे यंग जनरेशन आहे, हे रॅप खूप जास्त प्रमाणात ऐकतात। यंग लोकांना, यंग मुलांना, मुलींना बाबासाहेब लवकर कळावं, त्यांनी आपल्यासाठी काय काय केलं, त्यांनी आपल्यासाठी काय काय अधिकार दिले आहे। जे मेसेजेबल गाणे आहेत, जे जुने गाणे आहेत, ते आजकाल यंग पिढी ऐकण्याला इग्नोर करतात, म्हणजे त्यांना बोर वाटते किंवा ते नाही ऐकत। जे जुनं सोनं आहे, जे जुने गाणे आहे, ते आजकालची यंग पिढीला ते नाही आवडत किंवा बोर होते। तर या सर्व गोष्टी रॅपच्या माध्यमातून मांडून हे लोकांना पटवून देणं, मला असं वाटलं की हे लोकांना रॅपच्या माध्यमातून पटवून
देणं गरजेचं आहे. म्हणून मी रॅप चूज केला. आजच्या पिढीला बाबासाहेबांबद्दल खूप प्रेम आहे, खूप आदर आहे आणि खूप सन्माननीय आहे आमच्यासाठी ते. पण कुठंतरी पाहतो की बाबासाहेबांना जातीत वाटलेलं आहे. त्यांचं जे काम आहे ते एका वर्गापर्यंत सीमित नाही आहे किंवा एका जातीपर्यंत सीमित नाही आहे. त्यांनी आपल्या भारताचं संविधान लिहिलेलं आहे. बाबासाहेबांनी असे अनेक कामं केलेले आहे जे मी शब्दात मांडू नाही शकत. तर आजची जी यंग जनरेशन आहे, मी यांना सांगू इच्छितो की तुम्ही बाबासाहेब वाचा. त्यांनी आमच्यासाठी काय केलं, आपल्यासाठी काय केलं, आपल्या अधिकारांसाठी काय केलं. आज जे काही पण आपण लोकशाहीच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून आपले हक्क बजावतो ते फक्त बाबासाहेबांमुळं. पहिली गोष्ट आजची पिढी फसली मोह माया. त्यांच्यासाठी जेवढं केलं तेवढं जातंय बाबा वाया. ज्यांच्यासाठी लढून तुम्ही रचला इतिहास, आज कोणाला ना जाण काही ना वाटते याची लाज. लहान तोंडी मोठा खास, बाबा खूप काही बदललं, यांना देऊन अधिकार कदाचित तुमचं चुकलंय. लहान असताना म्हणजे एक 7वी-8वी मध्ये असताना पहिल्यांदा एखादं एक रॅप सॉन्ग ऐकलं होतं, एखाद्या सिंगरचं, एका रॅपरचं. तर शाळेपासूनच ते आवडायला लागलेलं, चांगलं वाटायला लागलेलं. मग तेव्हा जसं असं कूल बनण्यासाठी आम्ही लोक वहीवर त्याचे लिरिक्स लिहायचो, पाठांतर करायचो आणि जाऊन मग शाळेमध्ये सगळ्यांसमोर बोलून दाखवायचो की अरे अरे. तर तेव्हा ते काहीतरी भारी वाटायचं, कारण ते नवीन नवीन तेव्हा आलेला ना रॅप. माहिती नाहीये बौद्ध धर्म हिंदुझमची ब्रांच आणि हेट करता तुम्हाला हे न करता अभ्यास. विचार तुमच्या वेगळ्या अर्थाने हे भरतायत डोक्यात, म्हणून आरक्षणचा मुद्दा आज नाही आटोक्यात. तुम्ही बोलले श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नका ठेवू. यांनी दाखवलं की बाबासाहेब देवा विरोधात 299 लोकांनी दिला हातभार, केला एकूण एक छोटा मोठ्या देशाचा अभ्यास. तेव्हा कुठे घेतला संविधानाने आकार, यांनी दाखवलं की ब्रिटिशांचं टापलं संविधान. याचा वापर फक्त आपण नॉर्मली करून नाही, म्हणजे जे गाण्यांमध्ये दाखवतायत, पैशांबद्दल गाड्यांबद्दल बोलतायत, तर ऍक्च्युली त्याचा उपयोग, त्याचा उदय का झालेला स्वतःचे मुद्दे मांडण्यासाठी. तेव्हा कळलं की ओके, आपण या रॅप या माध्यमातून आपण स्वतःचे मुद्दे सुद्धा मांडू शकतो. तर मग तेव्हापासून मग सामाजिक सोशली रॅप लिहायला सुरुवात केली आणि खूप सारी गाणी गाळली सामाजिक विषयांवर, सामाजिक ठेवींवर. आणि मग अशी ती गाडी सुरू झाली आणि असाच एक करिअर प्रवास सुरू झाला. माफ करा बाबासाहेब, चुकलात तुम्ही, या अशा पिढीसाठी उगाच झुंजलात तुम्ही. यांची विचारसरणी झाली टोटल बर्बाद, म्हणून यांच्या विचारांना आता रुततायत तुम्ही. आई बाबा नेहमी बोलायचे की तू गाणे बनवतोस तर मग तू बाबासाहेबांवर गाणं का नाही बनवत, एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे तर तू त्यांच्यावर गाणं का नाही बनवत. तर माझं असं होतं ना की त्यांच्याबद्दल मला तेवढं नॉलेज नाहीये ज्याच्यावर मी ज्या बेसवर मी गाणं लिहू शकतो, आहे की नाही. तर जर मला त्या व्यक्तीवर, त्या व्यक्तिमत्वावर मला एखादं गाणं रेडी करायचं तर मला त्यांची हिस्ट्री, त्यांनी काय केलं, कशा प्रकारे केलं, कसं केलं, कुठून सुरुवात केली, हे सगळं नॉलेज, प्रॉपर नॉलेज असणं मला गरजेचं आहे. तर मग तेच मग नॉलेज ग्रॅब करत गेलो, वाचन करत गेलो त्यांच्याबद्दल थोडं नॉलेज घेतलं, जेवढं भेटेल इंटरनेटवरून, पुस्तकांमधून, एक्सपिरियन्स व्यक्ती जे आहेत त्यांच्याकडून नॉलेज घेत गेलो. मग तेव्हा माझे मुद्दे मला कळायला लागले की ओके, हे असं होतं, यांनी अशा प्रकारे काम केलेलं, यांनी असं केलेलं. तर इव्हन मी हे गाणं लिहिताना त्यांच्या सोबत सुद्धा बसलो जे बाबासाहेबांच्या अपोजिट आहेत, कारण मला जाणून घ्यायचं होतं की ह्यांना काय नाही पटत आहे, आणि जर ह्यांना नाही पटत आहे तर ते का नाही पटत आहे आणि त्याला आपण कशा प्रकारे पटवून देऊ शकतो. तर त्यांच्यासोबत सुद्धा बसलो. तेव्हा मला काही जे त्यांचे डाऊट्स होते ते मला कळाले, त्यांचं निवारण कसं करायचं हे मला गाण्यामध्ये त्यांचे निवारण करायचं होतं. तर मग असं हळूहळू करता प्रॉपर नॉलेज तयार झाला, प्रॉपर माझ्या गाण्याचा साचा तयार झाला आणि मग त्याला मी लयबद्ध केलं आणि गाणं निर्माण झालं. का दिला तुम्ही मुलींना शिक्षण अधिकार, का बालविवाह रीतीचे तोडले तुम्ही पाश, का मॅटर्निटी लिव्ह तरी मिळतोय पगार, कारण यांना माहिती नाहीये तुमचं काय योगदान. हाच प्रॉब्लेम की यांनी वाचलं नाहीये संविधान, म्हणून माहिती नाहीये कायदे अधिकार त्यांचा लाभ. ज्यांनी वाचलं तुम्हाला ते करतात नमन, बाकी यांच्यासाठी नॉलेज म्हणजे रील्स आणि शॉर्ट.
क्रांती आणतील तुमचे विचार म्हणून करताय डिफेम चालू देशाच्या राजकारणात घाणेरडा गेम फक्त वर्षाचे 2 दिवस आठवतात तुम्ही तुमचे भीमपुत्र भीम कन्या झालेत आता चेंज तुम्ही डोळ्यासमोर ठेवला छत्रपतींचा आदर्श कसा माणसाने माणसाकडे माणूस बनून बघणं पण कायद्याच्या नावाखाली न्यायालयात गोळ आणि लोकांना वाटतंय की तुम्ही तसं लिहिलं. बाबासाहेबांबद्दल मला जे मुद्दे मांडायचे होते, ज्या गोष्टी सांगायच्या होत्या, त्या रॅप या फॉर्म सोडून मी दुसऱ्या याच्यात सांगूच नाही शकत. जर मला एखादा मुद्दा एखादी गोष्ट लोकांच्या डोक्यात बसवायची आहे, लोकांच्या मनात बसवायची आहे, तर मला असं वाटतं की रॅप हा एक परफेक्ट फॉर्म आहे. कारण मला असं वाटतं ज्या इंटेन्सिटीने आणि ज्या वेगाने ज्या विद्रोही प्रकारे मी रॅपच्या माध्यमातून त्यांना ते मुद्दे सांगू शकतो आणि पटवून देऊ शकतो ते मी गाण्याच्या माध्यमातून नाही करणार. कारण गाण्यातून तेवढा इम्पॅक्ट नाही पडणार जेवढं रॅप माध्यमातून पडेल असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे आणि रॅप मला गाण्यापेक्षा चांगला येतो तर मी ते चांगल्या प्रकारे सादर सुद्धा करू शकतो. त्यामुळे मग मी रॅप हा पर्याय निवडला. मी मनस्मृती झाली मनस्थितीचं काय तुमच्या विचारांचं बाळकडू या पोरांमध्ये नाही खुद्द छत्रपतींचा इतिहास चुकवला या शाळेने मग तुमच्या बद्दल अपेक्षा मी ठेवू तरी काय. तर आजच्या जनरेशनला हेच सांगेन बाबासाहेबांबद्दल की प्रॉपर नॉलेज घ्या, त्यांच्याबद्दल रिसर्च करा. त्यांनी कोणत्या काळातून काय केलंय आणि कशा प्रकारे कशा परिस्थितीतून स्वतः वर आले तर दुसऱ्यांना पण वर आणलंय. प्रत्येक गोष्टी जे ऐकता त्याच्यावर विश्वास ठेवू नका, स्वतः त्या गोष्टीच्या खोलावर जा आणि स्वतः त्याच्यावर रिसर्च करून स्वतः त्याच्यावर नॉलेज घेऊन स्टडी करून स्वतःची मतं बनवा. माफ करा बाबासाहेब, तुमचे ऋण आम्ही कधीच फेडू शकत नाही. भीमक्रांती सूर्य उगवला झाली नवी पहाट हजारो वर्ष पिढ्यान पिढ्या होतो काळोखाल भीम माझा झिजला निजला नाही बघा रात रात माणुसकी जपतो आम्ही बघत नाही जात पात घातपात होतो नेहमी रक्ताचे वाहतपात जाळूनी मनुस्मृती केला मनुचा नायनाट जळाला ज्योत बनून प्रकाश केले जीवनात भीमाची लेख वकील झाली बघा थाट बाय भीम माझा लक्ष्याची गर ज्ञान शिखर ममतेचं घर भीम उभा एकटा समोर गार होता सगळे लिडर केला विद्येने कहर निष्क्रिय सारे जहर भीम माझा एकटा लढला पूर्ण उरला ज्ञान सागर 2017-18 साली एक मूवी आला होता गली बॉय. तो मूवी बघून हे प्रेरणा मिळाली की आपणही रॅप करू शकतो. त्याआधी मी कविता लिहित होतो आणि गीतकार भरपूर झालेत, त्यांचे गाणे सिंगर गातात मोठे होतात, पण गीतकाराचं नाव बहुधा पुढे येत नाही जोपर्यंत सुपरहिट गाणे देत नाही. म्हणून स्वतःच रॅप करावं असं ठरवलं आणि रॅप करायला सुरुवात केली. अरे ऐक मनुवादी तुझ्या डोक्यात भरली रेती तुझे विचार जातीवादी तुझे मंद झाली मती तुझ्यासारखा मंद नाही मरत नाही जातीवर रक्ता रक्ता देश आमच्या मरतो आम्ही मातीवर तुम्ही मरता फेमसाठी भिकेचा स्त्रोत आहे काय दांडग्या लोकांचा तुम्हाला माहिती साथ आहे भीमाचा सैनिक मी विचार भरले डोक्यात जातपात सोडा आणि या ज्ञान जोतात जातपात सोडा आणि या ज्ञान जोतात जातपात सोडा आणि या ज्ञान जोतात. बाबासाहेब हे समतेचा विचार देतात. तर म्हणजे बाबासाहेबांची जीवनशैली जर आपण बघितली तर ही प्रेरणादायी आहे आणि बाबासाहेबांबद्दलच लिहावं असं वाटतं. कारण आजकाल बाबासाहेबांच्या नावानं महापुरुषांच्या नावानं सगळ्यांना जाती जातीमध्ये वाटलं जातं आणि बाबासाहेब एक असं विचार देतात समाजाला की माणसाला माणसाच्याच डोळ्याने बघा आणि माणूस म्हणूनच बघा. म्हणून त्यांच्याबद्दल लिहावं असं वाटतं. ज्यांनी बाहेर बसून शिकलेत पण या देशाचे घटनाकार झाले. आत्ताची यंग पिढी नॉर्मली गाणे ऐकत नाही किंवा जलसे वगैरे बघत नाही. आत्ताची यंग पिढीला आवडतं रॅप, म्हणून रॅप हा माध्यम निवडला बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी. चळवळीतली युवा पिढी म्हणजे स्वतःचं रक्त वाहू पाहते बाबासाहेबांच्या चळवळीसाठी, पण बहुतेक यंग पिढी भरकटतच चालली आहे. मग ते बाबासाहेब फक्त रीलपर्यंतच मर्यादित राहिले फेमसाठी आणि बाबासाहेबांच्या नावानं जयघोष द्यायचा
आणि दंगलीमध्ये पेटून उठायचं, दगडफेक करायची, तेवढंच त्यांना कळतं. बाबासाहेबांबद्दल वाचनाची फारशी आवड त्यांना नाही. भीमक्रांती सूर्य उगवला झाली नवी पहाट हजारो वर्ष पिढ्यान पिढ्या होतो काळोखाल भीम माझा झिजला निजला नाही बघा रात रात माणुसकी जपतो आम्ही बघत नाही जात पात घातपात होतो नेहमी रक्ताचे वाहतपात जळूनी मनुस्मृती केला मनुचा नायनाट जळाला ज्योत बनून प्रकाश केले जीवनात भीमाची लेख वकील झाली बघा थाट बाय भीम माझा लक्तेचे कर ज्ञान शिखर ममतेचं घर भीम उभा एकटा समोर गार होता सगळे लिटर केला विद्येने कहर निष्क्रिय सारे जहर भीम माझा एकटा लढला पूर्ण उरला ज्ञान सागर त्याच्यावर आता एकच मार्ग आहे की बाबासाहेब प्रत्येक शाळेत तर शाळेपासूनच शिकवलं जातात, पण फारसं तेवढं जम देत नाही. मोस्टली घरच्यांनीच आपल्या मुलांना बाबासाहेबांचे विचार सांगितले पाहिजे, त्यांच्या हातात पुस्तकं दिली पाहिजेत, ज्यातून बाबासाहेब त्यांना लहानपणापासूनच कळतील. भीमराव नाव त्यांचं क्रांतीचं ते सूर्य होते, जातपात धर्मापेक्षा श्रेष्ठ त्यांचे कार्य होते. नायक म्हणू की त्यांना म्हणू महानायक, पण एक गोष्ट खरी मनुस्मृतीचे विनाशक मुख नायक झालेने केले हे पुण्यकर्म, हिंसेला केले लांब दिले हे बुद्ध धम्म. अशा महामानवाला माझे शतशत नमन, अशा बोधिसत्वाला माझे शतशत नमन, अशा विश्वरत्नाला माझे शतशत नमन. कोटी नमन, कोटी कोटी नमन. ऑल जय भीम पब्लिक पीस आउट. आज अवघ्या गगनात निळ्याचा झेंडा, डोक्यावर बांधलाय निळे शार फेटा, डोळ्यावर गॉगल घातलाय निळा कुर्ता, दिखने वाला हर एक हमसे है जनता. तर जेव्हा मी रॅप स्टार्ट केलं तेव्हा हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये फिमेल्स एवढ्या रॅप करत नव्हत्या आणि फिमेल रॅपर नव्हत्याच असं बघायला गेलं तर ती जी जागा होती मराठीमध्ये मुलींनी रॅप क्षेत्रामध्ये पुढे यावं, ती जागा मला भरायची होती, म्हणून मी माझ्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये रॅप करणं सुरू केलं. पब्लिक वर्ग भीमाचा हाय, हां विषय करू नको वर्ग भीमाचा हाय. आता प्रत्येक रॅपरची वेगवेगळी स्टाईल असते, वेगवेगळी त्यांचे रॅपचे विषय वेगवेगळे असतात. तर आमच्या रॅप करण्याचं स्टाईल काही असं असतं की आम्ही शेतकऱ्यांवर, गोरगरिबांवर, आपल्या संस्कृतीवर आणि आपले रूट्स आहेत ते आपलं कल्चर प्रमोट करण्यासाठी आम्ही रॅप स्टार्ट केलेलं. आमचा रॅप करण्यामागचा उद्देशच तो होता की या समाजाचे डोळे उघडणं आणि या समाजाला आणि येणाऱ्या पिढीला, पुढच्या जनरेशनला एक योग्य मार्ग दाखवणं. किती आले किती गेले, फक्त राहिले आमचे शिवबा, किती आले अडवून गेले, पुढे गेले भीमराया. त्या दोन माणसांमध्ये मी देव बघितला आहे, जाती भेद करणाऱ्यांना आता पळवायचा हाय, विषय करू नको पोरगा भीमाचा हाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी जो लढा दिला, आपल्या लोकांसाठी जे बलिदान दिले, या गोष्टीला, ही गोष्ट या पुढच्या जनरेशनला, येणाऱ्या पिढीला नेहमी लक्षात राहावी. बाबासाहेबांचे नाव आणि त्यांची कीर्ती, या गोष्टीची जाणीव या पृथ्वीवर, या धर्तीवर राहावी, म्हणून आम्ही पोरगा भीमाचा आहे हे गाणे लिहिले. पब्लिक पोरगा भीमाचा हाय, हां विषय करू नको पोरगा भीमाचा हाय. मी आपल्या समाजासाठी गाणे केले आणि मी फर्स्ट फिमेल रॅपर आहे. मराठीमध्ये मी रॅप करणं स्टार्ट केलं तेव्हा गाणं हा उत्कृष्ट माध्यम मला असं वाटलं आपले विचार मांडण्यासाठी. कारण संगीत तर एक माध्यम आहे आणि बोल हे भावना आहेत जे लोकांपर्यंत आम्ही पोचवतो. तर जे आमचे लिरिक्स असतात, जे आम्ही लिहितो, जी लिहिण्याची कला आहे माझ्यामध्ये, त्या गोष्टीचा वापर मी या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी आणि हे विचार, या थोर पुरुषांचे विचार घेऊन ही नवीन पिढी पुढे जावी म्हणून आम्ही आमच्या गाण्यामध्ये, या रॅपच्या सिस्टममध्ये, या रॅपच्या थीममध्ये आम्ही आमचे विचार आहेत ते पुढे आणतो. बाबासाहेबांची मूर्ती आहे सगळ्यांच्या हृदयात, भीमाची कीर्ती आहे साऱ्या या जगात. माझ नाही गर्व असो जय भीम असण्याचा, पोरींना कोणी छेडला तर सीता पेटवायचा. पब्लिक पोरगा भीमाचा हाय. आजकालची जी आपली पिढी आहे, आपली यंग जनरेशन आहे, ती सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते आणि सोशल मीडियाचे आपल्याला फायदे आणि नुकसानसुद्धा बघायला भेटतात. तर जी आपली यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी माझा असा मेसेज आहे की तुम्ही सोशल मीडियावर भले ॲक्टिव्ह राहा, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे, जसे स्पोर्ट्स, कला आहे आणि अशा विविध क्षेत्रांमध्ये तुम्हाला पुढे जायचे आहे, तुम्ही पुढे जा, आपलं नाव रोशन करा
परंतु कधीसुद्धा आपल्या या थोर पुरुषांनी जो समाजासाठी आपल्या लोकांसाठी जो लढा दिला तो कधी विसरू नका. कारण आपले रूट्स, आपली जी संस्कृती आहे आणि आपला धर्म हे आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आणि आपल्या या जे आपली डेली लाईफ आहे, आपलं जे जीवन आहे, त्या जीवनाच्या वाटचालीमध्ये पुढे आपल्याला मार्गदर्शन करण्याचं काम या थोर पुरुषांच्या विचारांनीच आपल्याला केलेलं आहे. तर आपल्याला या थोर पुरुषांना आणि आपल्या संस्कृतीला कधीही आपल्या संस्कृतीचा विसर आपल्याला पडता कामा नये. दलितांसाठी स्वतःची जिजवू नका संविधान लिहून गेले माननीय भीमराया. दलित म्हणतात ते लोक सात माणूस की हाय, मुलगा भीमाचा हाय तर रात करायचा नाही. आपल्याला बाबासाहेबांनी जी शिकवण दिली ते आपण त्या शिकवणीवर आपण चालतो, पण त्याचे पालन करणे खूप जरुरी आहे. आणि त्यांच्या विचारांची किंमत आपल्याला माहीत असली पाहिजे. तर माझ्या या यंग जनरेशनला माझा एक छोटासा मेसेज की तुम्ही लाईफमध्ये पुढे जा आणि खूप यश कमवा, खूप मेहनत करा, परंतु कधीही आपल्या थोर पुरुषांचा तुम्हाला विसर पडता कामा नये. मुलगा भीमाचा हाय, हा विषय करू नको. मुलगा भीमाचा हाय. माझा भीम होता म्हणून मी आज आहे. माझ्या भीमामुळे स्त्रीला मान आहे. माझा भीम होता म्हणून मी आज आहे. माझ्या भीमामुळे घरदार आहे. रॅप करण्याची प्रेरणा जी मला मिळाली आहे ती बाहेर गावचे जे आर्टिस्ट आहेत, एमिनेम, स्नूप डॉग, क्रिस ब्राऊन आणि आपले भारतातले विवियन डिवाइन यांच्याकडून मिळालेली आहे. तो मसीहा झाला बहुजनाचा राजा. उद्धार केला त्याने गोरगरिबांचा. हा माझ्या सांगत होता माझा बाबा आजा. खापर पण जा नसता डोक्यावरच्या पण जर तो जन्माला आला नसता. केला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र. स्वतःचे त्यागून सुख दुःख केले पेनाचे शस्त्र. दिले आम्हा वस्त्र. भाग्य आमचे महान म्हणून बाबा झाले विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न. आपण आपला आवाज खूप वेळ दाबू शकत नाही आणि ही रायटिंग ही अशी स्किल आहे की जी आपण लिहून आपण मांडू शकतो आणि रॅप पण ही अशी स्किल आहे जी आपण व्यक्त करू शकतो. म्हणून मला लिहावं असं वाटलं. आणि ॲक्च्युली मला लिहायला लिहू कसं, लिहायला जमत नाही होतं, पण एक प्रेरणा होती आणि स्वतःवरचा आत्मविश्वास. त्यामुळे मी बाबासाहेबांवरती रॅप लिहायला घेतलं. आधी हात थरथरच होते, काय लिहू कसं लिहू, पण नंतर जसं जसं लिहायला लागलो एक बोलतात ना ऊर्जा निर्माण झाली आणि जे लेखन पूर्ण करायचं होतं ते पूर्ण केलं. दूर लोटल्या त्यांनी त्या पिढ्यांच्या व्यथा. माणूस लोनवर जगायला शिकवलं आम्हा सगळ्यांना. तुला मला याला त्याला ज्याला हिला दिला. प्रत्येकाला घटकाला समूहाला भारतातल्या जनतेला दिला समानतेचा हक्क समान दर्जा. अशा या महामानवाला कोटी कोटी प्रणाम. मला माझा आवाज लोकांपर्यंत पोचवायचा होता आणि परिवर्तन करायचं होतं समाजाचं, इतर लोकांचं आणि माणुसकी प्रत्येक माणसात रुजवायची होती. म्हणून लिहावंसं वाटलं. मनोरंजनातून प्रबोधन हा पण एक त्यातला एक हेतू होता, मुद्दा होता. आणि व्यक्त होण्याचं जे खरं माध्यम आहे ते ह्यातूनच होतं. ॲज अ रॅपर मी स्वतः आणि आपल्या समाजासाठी काय करू शकतो याचं मी लिखाणातूनच मेन मुद्दा स्पष्ट करू शकतो. त्यासाठी लिहायला सुरुवात केली. गेली 12 वर्ष मी रॅप करतोय आणि बरेच मूवीज देखील केलेले आहेत आणि एक वाईब येते ना, त्या वाईब येण्यासाठीच फक्त लिखाण केलेलं आहे. आणि मेन आपल्या मनातलं जे काय आहे सगळं साठा लोठा सगळं आपण रॅपमधून लिहू शकतो आणि मांडू शकतो आणि परिवर्तन करू शकतो. आणि रॅप हे असं माध्यम आहे ते कोणालाच अडवू शकत नाही आणि परिवर्तन होण्यापासून कोणाला रोखू शकत नाही. माझ्या भीमामुळे घेतो तो श्वास आहे. माझा भीम होता म्हणून मी आज आहे. माझ्या भीमामुळे खातो तो घास आहे. माझा भीम होता म्हणून मी आज आहे. माझ्या भीमामुळे घेतो तो श्वास आहे. ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला. दिन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला.
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्याने संविधान रूपी समतेचा अधिकार दिला प्रत्येकाला, या देशातल्या प्रत्येकाला. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, नमो